नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमच्या मुलींसाठी जर तुम्ही हे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडलं नसेल तर हे लवकरात लवकर उघडून घ्या. तुम्ही 5,000 रुपये जमा करून तुम्हाला 27 लाख रुपये मिळू शकतात. ते कशा पद्धतीने मिळणार आहे, सुकन्या समृद्धी योजना नक्की काय आहे याची आपण थोडक्यात संपूर्ण माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन आला असा तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत पोस्ट ऑफिसच्या ऑफिशियल वेबसाईटवरती indiapost.gov.in. या वेबसाईटवरती आल्यानंतर या योजनेविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर इथे पाहू शकता. आपण थोडक्यात माहिती समजून घेऊयात, तुमच्या मनातले डाऊट्स क्लिअर करूयात आणि तुम्हाला जास्तीत जास्त रक्कम कशी भेटू शकते हे तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जर मुलींचं खातं जर तुम्ही उघडलं नसेल तर लवकरात लवकर पालकांनी आपली जबाबदारी करावी. आपल्या मुलींचं जे खातं आहे ते उघडून घ्यावं, नंतर तुम्हाला फायदा होणार आहे. आता कशा पद्धतीने याचं व्याजदर राहील, किती पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, जास्तीत जास्त किती, कमीत कमी किती, कोण उघडू शकतं, कशा पद्धतीने उघडायचं, सगळी माहिती देतो. इथे सर्वात पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता व्याजदर किती आहे. तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की हा व्याजदर फिक्स असतो का किंवा बदलत राहतो का? तर लक्षात ठेवा, आत्ता जर पाहिलं 1/1/2024 पासून याचा जो व्याजदर आहे तो 8.2% आहे, 8.2%. आता हा जो व्याजदर आहे तो प्रत्येक वर्षी थोडाफार चेंजेस होतो. सर्वांचा पोस्ट ऑफिसवरती विश्वास असतो किंवा बँकेवरती विश्वास असतो, तर त्यामुळे हा जो व्याजदर आहे तो 8.2%, 8.3%, 4%, तसेच 8% असे थोडंफार फक्त इकडे तिकडे होतो. तर आत्ता सध्या 8.2% आहे. आता यामध्ये किती पैसे आपण इन्व्हेस्ट करू शकतो, म्हणजे आपल्या मुलीच्या नावाने किती पैसे टाकू शकतो? तुम्ही इथे महिन्याला 250 रुपये, 1000 रुपये, 2000, 5000, 10,000 महिन्याला अशी रक्कम तुम्ही टाकू शकता. फक्त लक्षात ठेवा, एका वर्षामध्ये तुम्ही 1,50,000 इथे पाहू शकता. कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1,50,000 असे वर्षाला रक्कम तुम्ही मुलीच्या नावी टाकू शकता. जास्तीत जास्त 1.5 लाख, 1.5 लाखाच्या वरती नाही. तर इथे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे. आता मी तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगतो. तुम्ही गुगलवरती जावा आणि सर्च करा सुकन्या समृद्धी योजना कॅल्क्युलेटर असं सर्च करा. तुम्हाला ही पहिली वेबसाईट येईल, इथे जावा. मी थंबनेलमध्ये तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही 60,000 रुपये लावले तर तुम्हाला 27 लाख रुपये भेटतील. तर ते कशा पद्धतीने भेटतील ते अगोदर सांगतो. तर इथे पाहू शकता, हे कॅल्क्युलेटर ओपन होईल. आता इथे विचारेल इयरली इन्व्हेस्टमेंट, तुम्ही इयरली किती इन्व्हेस्ट करणार आहात. समजा तुम्ही महिन्याला 5,000 रुपये टाकले तर वर्षाचे किती झाले, 60,000. 12×5 = 60. तर इथे 60,000. महिन्याला तुम्ही 5,000 टाकले तर इथे झाले 60,000. तर इथे आपण रक्कम सिलेक्ट करायची. तुम्ही वर्षाला किती टाकणार आहे. मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवतोय. समजा मी महिन्याला इथे मुलीच्या नावाने 5,000 रुपये टाकले तर वर्षाचे झाले 60,000. मग इयरली इन्व्हेस्टमेंट मी 60,000 सिलेक्ट केली. तर आता मुलीचं वय किती आहे, आत्ता जे काही तुमच्या मुलीचं वय 3 वर्ष असेल, 4 वर्ष असेल, 5 वर्ष असेल, 6 वर्ष असेल, ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं. मी आता माझ्या मुलीचं वय 5 वर्ष आहे, तर मी इथे 5 वर्ष सिलेक्ट केलं. तुमच्या मुलीचं जे असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर स्टार्ट पिरियड. आता अगोदर ज्यांनी सुकन्या समृद्धी योजना लावली असेल त्यानुसार कधी स्टार्ट केली तुम्ही ते इथे इयर सिलेक्ट करा. आता मी स्टार्ट करणार आहे त्यामुळे माझं वर्ष काय येणार आहे, स्टार्ट 2024, म्हणजे मी आत्ता सुरू करणार आहे. जी काही माहिती तुम्ही वरती टाकलेली आहे त्यानुसार तुमची इथे कॅल्क्युलेट होऊन येईल. आता कॅल्क्युलेशन पाहू शकता. आपली टोटल इन्व्हेस्टमेंट किती झाली, टोटल इंटरेस्ट आपल्याला किती भेटला, मॅच्युरिटी इयर आहे म्हणजे आपल्याला या वर्षी किती रक्कम मॅच्युरिटी व्हॅल्यू किती मिळणार आहे ते दाखवलं जाईल. आता मी माझे 5 वर्षाची मुलगी आहे, मी आत्तापासून इन्व्हेस्ट केली तर मला 2045 साली मला किती रक्कम भेटणार आहे, 27,71,031 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्हाला थोडीफार रक्कम वेगळी येऊ शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे मॅच्युरिटी इयरसुद्धा वेगळे येईल. तर कोणत्या वर्षी किती रक्कम तुम्हाला भेटेल हे दाखवलं जाईल. ते इथे तुम्ही जे सिलेक्ट करताय, वर्षाला किती अमाऊंट भरताय, मुलीचं वय काय आहे आणि स्टार्ट पिरियड तुमचा काय आहे, यानुसार हे
किती अमाऊंट तुम्हाला मिळते हे दाखवलं जाईल. तर अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन इथे करू शकता. आता आपण पुढील माहिती पाहूयात. आता तुम्ही म्हणाल यामध्ये खाते कोण उघडू शकतं, कशा पद्धतीने कुठे कुठे जाऊन उघडू शकतो, सर्व माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊयात, जास्त वेळ तुमचा घेणार नाही. तर खाते कोण उघडू शकते, खाते कोण उघडू शकते, तर इथे पाहू शकता ठळक वैशिष्ट्यामध्ये दिलेले आहे 10 वर्षाखालील मुलीच्या नावाने पालकांद्वारे खाते उघड जाईल. पॅरेंट्स खाते उघडू शकतात, पण मुलीचं जे काही वय आहे ते 10 वर्षाच्या खाली असणं गरजेचं आहे किंवा 10 वर्ष असणं गरजेचं आहे. 10 वर्षाचा जर पुढे वय असेल तर मुलीचं खातं उघडता येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. मुलीच्या नावाने हे खाते तुम्ही कुठं उघडू शकता, तर शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता किंवा कोणत्याही बँकेमध्ये जाऊन उघडू शकता. लक्षात ठेवा, जर पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही उघडलं तर दुसऱ्या बँकेमध्ये जाऊन उघडू शकत नाही. कोणत्याही एका ठिकाणी तुम्हाला हे खाते उघडता येईल. आता हे खाते मध्ये किती मुली भाग घेऊ शकतात, म्हणजे तुम्हाला समजा 3 मुली आहेत तर तुम्ही भाग घेऊ शकता का, 2 मुली आहेत तर भाग घेऊ शकता का. तर इथे त्यांनी दिलेलं एक पॉईंट वाचून घ्या. हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी उघडता येणार आहे. म्हणजे एका कुटुंबात 3 मुली असतील तर आपण फक्त 2 मुलींसाठी उघडू शकता, जास्तीत जास्त 2 मुलींसाठी. जर मुली जुळ्या असतील किंवा तिळ्या असतील तर मुलींच्या जन्माच्या बाबतीत 2 पेक्षा जास्त खाती उघडली जाऊ शकतात. जुळ्या असतील तर 2 पेक्षा जास्त, पण नॉर्मल जर पाहिलं तर जास्तीत जास्त 2 मुलींसाठी तुम्ही हे सुकन्या समृद्धी योजनेचं खातं उघडू शकता. आता यामध्ये तुम्हाला सांगितलं कमीत कमी तुम्ही 250 रुपये, जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये वर्षाला तुम्ही भरू शकता. याचा जो काही सगळ्यात महत्त्वाचा जो काही फायदा आहे तो म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वजावटीसाठी पात्र ठरतात. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल वगैरे पॅरेंट्स भरत असतील तर त्यांना इथे फायदा होणार आहे. व्याज मी तुम्हाला सांगितलं आता 2024 आहे तर 8.2% चालू आहे आणि हे व्याज प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी बँकेच्या खात्यामध्ये तुमच्या जमा केले जाणार आहे, हे सुद्धा सांगितलं आहे. आणि अजून एक पॉईंट महत्त्वाचं आहे, मुलीचं वय 18 होईपर्यंत हे खाते पालकांद्वारे चालवलं जाणार आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. 18 वर्षापर्यंत हे पालक चालवू शकतात, 18 वर्षानंतर मुलगीसुद्धा चालवू शकते. आता तुम्ही म्हणाल ह्याची रक्कम आपण कधी काढू शकतो, काय आहे याचं नियम काय आहेत ते जाणून घ्या. मुलगी 18 वर्षाची झाल्यावर 1 किंवा 10वी उत्तीर्ण झाल्यावर खात्यातले पैसे तुम्ही काढू शकता. मुलीचं वय हे 18 झालं तर त्यातली रक्कम तुम्ही काढू शकता किंवा 10वी उत्तीर्ण झाली तरी त्यातली रक्कम तुम्ही काढू शकता. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस उपलब्ध शिल्लक रकमेच्या 50% पैसे काढवले जाऊ शकतात. पैसे काढले जाऊ शकतात एक रकमी किंवा हप्त्यामध्ये, दरवर्षी एकापेक्षा जास्त नाही. प्रत्येक वर्षी रक्कम जर काढायची असेल तर काढू शकता, जास्तीत जास्त 5 वर्षासाठी. आता हे खात्याची जी काही मॅच्युरिटी क्लोजर आहे ती कशा पद्धतीने आहे. आता खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी राहते, म्हणजे जे काही तुम्हाला पूर्णपणे जे काही पैसे रिटर्न भेटतात ते 21 वर्षांनी भेटतात. पण आधीमध्ये जर काढायचे झाले तर ते मुलगी 10वी पास झाल्यानंतर किंवा 18 वर्ष वय झाल्यानंतर मुलीच्या लग्नावेळी वगैरे ही तुम्ही रक्कम काढू शकता. लग्नाच्या तारखेला 1 महिन्याआधी किंवा 3 महिन्यानंतर अशा पद्धतीने ही रक्कम तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मसुद्धा तुम्हाला शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये भेटेल. तो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. ऑफलाईन पद्धत आहे, याची ऑनलाईन पद्धत नाही येत, नाही तर तुम्हाला ऑनलाईन दाखवलं असतं. तर शेजारील पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्याचा फॉर्म भरा आणि आपल्या सर्व पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मुलींसाठी हे महत्त्वाचं खातं आपण काढून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.